हजारो कोटींचे प्रकल्प, प्रीमियम टोल, पण सुरक्षितता कुठे आहे? राज्यात 2 दिवसाच्या पावसानं अक्षरशः हाहाकार माजवला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, पालघर अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले. झाडे उन्मळून पडली, दरडी कोसळल्या, घरे कोसळली आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं. मुंबईच्या माणखुर्दमध्ये चाळ कोसळून निष्पाप नागरिकांचा जीव गेला. चेंबूरसह अनेक भागात प्रचंड झाडे कोसळली, वाहनांचे आणि इमारतीचे नुकसान झाले. मुंबई पुणे एक्सप्रेसवरील मिसिंग लिंक प्रकल्पाजवळ दरड कोसळली. वाहतूक तासनतास बंद राहिले. हजारो वाहने रस्त्यावर अडकून पडली. रेल्वे मार्गही विस्कळीत झाले. आता प्रश्न असा आहे की प्रत्येक वेळी दोष फक्त पावसाचाच असतो का? पाऊस पडणारच, वारा येणारच, डोंगरही तेथेच असणार, पण मग हजारो कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या प्रकल्पांची गुणवत्ता कुठे आहे? शहरातील झाडांची देखभाल कुठे आहे? नाले सफाई, ड्रेनेज व्यवस्था आणि आपत्तीपूर्व तयारीवर खर्च झालेला पैसा नेमकं कुठं गेला? उद्घाटनाच्या वेळी मोठमोठ्या घोषणा, इंजिनिअरिंग मार्वलचे दावे, पण पहिल्याच मोठ्या पावसात रस्ते बंद, दरडी कोसळतात, झाडे पडतात आणि सामान्य नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करतात. सोशल मीडियावर आता नागरिक थेट प्रश्न विचारत आहेत. कर जागतिक दर्जाचा, टोल जागतिक दर्जाचा, पण सुविधा 3ऱ्या दर्जाच्या का? प्रत्येक दुर्घटनेनंतर चौकशीची घोषणा होते, पण जबाबदारांवर ठोस कारवाई का दिसत नाही? हा विषय केवळ एका महामार्गाचा नाही, हा विषय आहे सार्वजनिक पैशांचा, कामाच्या दर्जाचा आणि लाखो नागरिकांच्या सुरक्षिततेचा. राज्यातील मुसळधार पावसाने निसर्गाचा रौद्र अवतार नक्कीच दाखवला, पण त्याच वेळी आपल्या पायाभूत सुविधांची खरी परीक्षा देखील घेतली आणि त्या परीक्षेत अनेक ठिकाणी व्यवस्था अपयशी ठरल्याचं चित्र समोर येत आहे. आता गरज आहे ती केवळ स्पष्टीकरणाची नाही, तर उत्तरदायित्वाची. नागरिकांना आश्वासनं नकोत, सुरक्षित रस्ते, मजबूत प्रकल्प आणि जबाबदार प्रशासन हवं आहे. कारण प्रश्न फक्त पावसाचा नाही, प्रश्न आहे जनतेच्या जीवाचा आणि जनतेच्या पैशाचा.